तर मित्रांनो, आधार कार्ड किंवा कुठले इतर डॉक्युमेंट जर तुम्हाला डिजिटली व्हेरीफाईड करायचे असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे फक्त मोबाईलच्या मदतीने तुम्ही डिजिटली व्हेरीफाईड करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून आधार डाउनलोड सर्च करायचं. फर्स्ट वेबसाईट येईन, याच्यावर क्लिक करून डाउनलोड आधार कार्डवर क्लिक करायचं आहे. येथे तुमचा आधार नंबर टाकायचा आणि कॅप्चर फिल करायचा. नंतर सेंड OTPवर क्लिक करायचा. OTP येईल, व्हेरीफाय आणि डाउनलोड करून. तर बघा मित्रांनो, आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे. इथे आधार कार्डवर एक पासवर्ड येईल. आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नावाचे सुरुवातीचे 4 अक्षर व तुमची जी जन्मतारीख आहे ती टाकायची आहे. तुमचा आधार कार्ड ओपन होऊन जाईल. इथे तुम्ही बघू शकता हे जे आधार कार्ड आहे हे सिग्नेचर नॉट व्हेरीफाईड येत आहे. तर याला व्हेरीफाईड करायसाठी तुम्हाला काय प्रोसेस आहे, तर तुम्हाला पुन्हा येथे प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला येथे बघा PDF सिग्नेचर व्हॅलिडेटर हे वाला ॲप्लिकेशन सर्च करायचं. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावर नंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर इथे व्हेरीफाय सिग्नेचरचा एक ऑप्शन येईल, याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही आता जी आधार कार्डची PDF डाउनलोड केली होती ती इथे अपलोड करा. PDF अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा पासवर्ड मागेल. पासवर्ड टाकून अनलॉक करा. अनलॉक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुमचं जे आधार कार्ड आहे ते डिजिटली येथे व्हेरीफाईड झालेलं आहे आणि हे जे आहे तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोड होऊन जाईल. तुम्ही इथे जी प्रोसेस आहे पूर्ण पाहू शकता आणि हे फक्त तुम्ही मोबाईलने करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.